गौरी 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 तू चालला लागणारा इकडे ना मग जाऊन दे लॉक आहे राव नाही तर आला असता. अय चिंच पाड ना दिदलची मला खायची चिंच लय गोड आहे दिदलची ही चिंच लय गोड आहे गाबुळी झाली एक नंबर लागेल हे इदलचीच पाड. चला राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळ सकाळ आपल्याला आबई भेटलाय ना आता चिंच खाणार मी मस्त पैकी. अरे बाज बी आली रे कधी तेच घ्यायला गेल ते काय सकाळ सकाळ मी म्हणलं कुठे गेले काय माहिती. लागणार मी नाही जात आता ह्यो जाणार ना लग्नाला तयार. म्हणजे तुम्ही विनायकडे गेले होते का आणायला गेले ते हा का यार. शाबास कशी उभा राहते अजून पाहिजे. हा 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 कशी उभा राहिली हे बघा. अजून खायची का तुला का गौरी खाईन नाही आहे तू बरं गौरी तुला मोठा आकडा बघतो थांब. इथं आहेत वर का 2-4 आहेत. आता खाऊन घे आता उष्टी नाहीये तर काय आता हे तोंडाला पाणी येतं ना. आज लहानपणी ना मरण चिंचा होत्या अशी करायची डायरेक्ट खातानी. कोंबडा आता बाग देणार वर पांढरा. अय चंदा मामा तुम्हाला खायची का जरा बरं जरा खाता का बघू आपण. खायची आता गोष्टी नाही करायची फुकटच. शाबास 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 चांगली लागली ना. हे तुला खायची का. लावलाय घास आणला आता घास खाऊ राहिलेत असं लावलंय जुगाड करून अवारी खाऊ राहिलेत आता. सगळा घ्यायचा आणून दुसरा बांधतो लगेच. मग आता आजी सकाळी लग्नाला गेले होते त्याच्यामुळे आता खिचडी भात लावलाय. आजीने काही स्वयंपाक केला नव्हता. खिचडी भात खायचा आहे आणि खाली कारले लावायला जायचंय. आता जेवण झालं का लगेच जाऊ. ऐकलं बाबा मोबाईल करत बसलेत. आत्ता लाईव्ह केलं होतं आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलं नसलं जाऊन बघा चॅनलवर बघा तेच चालू आहे व्हिडिओ. अजून का लाईव्ह चालू आहे लाईव्ह नाही आता लाईव्ह बंद झालं बघा. लाईव्ह चालू आहे पुढं काय निसर्गाच्या कुशीत गावाच्या जीवनाचा अनुभव विलेज लाईफ ब्लॉग प्रणित पवार ब्लॉग. लई जण भेटले होते आपल्याला लाईव्हमध्ये 101 लोकांनी बघितलं होतं. आता ते मला दिसलं बरं की 131 दाखवतं आहे. यूट्यूब चालू केल्यानंतर जरा अपडेट व्हायला वेळ लागतो काय मिळतं. चला आता थोडं खातो पितो जातो तिकडे. ते त्या दिवशी ते कांदे तिकडचे 2 वाफे नाही का असे पलटे वाफे ते आपल्याला इकडे ओढून घ्यायचे सगळे. कारलंच लावायचं ना काजू काय लावायचं दोडकं कोबी भोपळा कालची काकडी का गावरान काकडी. बाबा काल आले गावरान काकडी का पण पुणेरी काकडी म्हणलं भोपळा घेऊन आले तुम्ही. बाबा पाण्याची बाटली घेऊन येतानी एक. चला आता खाली. चला आता आलो बाबा तिकडे येऊ राहिले अजून दाताळण ते घेऊन यायचंय. तिथं आहे ना दंड पाडायचा आहे एक. हे वर आहे हे थोडं खाली आहे आणि थोडं खाली असं पायऱ्यावानी झालंय. इथं असं दंड पाडला का याच्यात द्यायचे कारले लावून. बाबा कुत्र्याने कसे खड्डे केले बाबा इथं. मंडप करतो मी ते बरोबर चला मग इथं घेतो मी हे मारून रोटा मारतो मग ओढून घेऊ आपण. इथं कारलं करायचं एवढ्या आणि हे उरलं तर कडी करून येऊन दे ते हे घेऊ का माती खाली घ्यायची की. बरं वाचा नको बरं हे करा चला. लावलाय इथं मोबाईल लावतो करतो काम चालू. आता दंड करायचा होता पण आहे ना थोडा प्लॅन फेस काढला डायरेक्ट बेड केलाय. आता मल्चिंग लावायचा
आता मल्चिंग द्यायचं लावून इथं बाबा तिथून आहे ना ठिबक घेऊ राहिले तर असं कसं घ्या आता बसतो टी बसतो काय झालं भाऊ गवत आहे मिरचीत सुरू हे खताचं गवत आहे काय खातच आहे हा ते उगाच टाकलं ते खत हां बस हां ते बशी तुम्ही चला आता हे टी बी बरोबर पण तुम्ही लय अलीकडे घेतलं नाही ना त्या काडीच तर पाहिजे तर काडी बघा कुठे नाही 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 काडीची इथं आहे ना जेवायचे बरं बरं हां थांबा आता हे बसवतो मी एवढं बस तर बाबा गेलेत खाली मोटर चालू करायला वरती पाणी येतं का नाही बघायचं होतं हे पाईप स्थित आहे ना पाणी येतं का नाही बघायचं आहे आपल्याला तर हो पाईप घेतो आथरून मी आता आले इतकंच आहे का ते आणावं लागेल ते दुसरं आणावं लागेल आणि चला झाली मोटर चालू तो पाईप घ्यायला आलो होतो आलं पाणी वर चला काय हा तेवढा बसा इकडे बसू मग मी बघा ना का भारी पाणी आलंय इतकं प्रेशरनी नाही पण आलं बऱ्यापैकी तेवढंच लागत होतं आपल्याला हे नळकुंडी बंद करावं लागते तेव्हा ते चांगलं येईल टी आहे ना बस पाणी येतं आहे ना बघा बरं येतं ना पाईपाची इकडून घ्या इथं कनेक्शन करतो आता मी काही नाही इथून कापायचं आहे याला लावायचं आहे हा पाहिजे कॉक बसवलाय आता इथं थांबला चालू कशाला करू चालू नाही करीत इथं कापाकापी करायची मला इथं आहे ना इथं हे द्या बरं एक जॉईंट द्या बरं पेप्सी पाईपचं जॉईंट आहे का त्यात इथं एल्बो इथं असं ओके तर याला हे घेतो करून आधी आलं पाणी टिपकत नाही ते बघायचं होतं मला फक्त नाही टिपकत आलो लोडवर चला आता भरला कॉक भरलं बरं ना ती पाणी आलं हवे भरायला लागली ना आपले विचार पाडायचे ते काय हे काय इथं वाटा नाही ना ते कारलं आहे ना पांढरं पारलंय ना मग कारलं लावू आणि तुम्हाला मुळे बिळे काय असले तर देऊ लावून मुळे जमिनीत येतात 2-2 फुटावर लावायचं हा 2 फुटावर हे लावायचं जेवढे होते तेवढे आणि लईच समजा म्हणजे झालं तर अजून मध्ये हे करू आता सगळ्या नळ्या चालू आहेत सगळं चालू फक्त लिकेज तिथं दिसतंय मला कुठे ते काय काय चालू येईन नाही बघा इथं इथं राहीन ते वेल वर जाईन गाजराला भोक्ष पाडी द्यायची लावून किती का भारी येते ते त्याच्यातच आहे कधी नाही सगळं भारी आहे ना फक्त त्या तिथं थोडं झालंय मस्त पडत आहे ना नाही ते लगेच करतो मी आता साहित्य सगळं इकडे घ्या मी लगे मशीन मारतो लगे छोटा करावं लागेल मग रोटा चला आता दुसरा बेड ओढू राहिलो बाबान मी इकडचं ओढितोय बाबाला इकडचं ओढायला लावलंय तिथपर्यंत नेतो परत मग आल्यावर इकडचं ओढावं लागेल आता झाला यो बेड बाबा मस्तपैकी बसले तर याला धरून यो सगळा उदाने मारतो बेडवर आता इतका बी झालाय सगळा आता आहे ना अशी लाईन आथरायची जायचं घरी मस्तपैकी आता आहे ना ही अशी ठिबकची लाईन आथरायची पेपर आथरायचा आणि बी करायला ठेवायचं बी आता ते ट्रेमध्ये ठेवू नाही तर असं जमिनीवर म्हणजे आपण मिरची कशी येली तशी करू आहे की नाही बाबा तसं करू आणि दिवे करून काय ठिबक का थोड्या वेळ बसू द्या मला आता नाही तर मग आपण नंतर करू आता नाही आता ठिबक आथरायची मल्चिंग आथरायचं आणि जायचं घरी आता लावत नाही बसायचं झाडं बीड झाडं नंतर आता झाड तर लावूच नाही आपण काय नाही होत कसा पसारलाय कांद्यात तिचे काय तारा कांद्यात ते आपले कुत्रे येडे झाले येडे
कांता तसं मोठा व्हायला लागला गाड्या आता. गाठ नाही धरली अजून काय ना. एवढी बारीकच असू का. होईन चट होईन. मोठे जॉईंट घ्यावं लागतील तिथे दोन्ही जॉईंटने नळीच लागेल म्हणून दाखव जॉईंट. त्यात तिथे एक आहे जॉईंट. हा ते आता मल्चिंग घेतो आतरून. बघा आता अंधार व्हायला लागलाय. अंधार म्हणजे अजून 5 वाजले असते का बा. 5 वाजलेत. चला आता इथं लावतो मोबाईल. 10 मिनिटं राहील आता काय लाईन. नाही आपलं लाईटच काय करायचं. आपल्याला मल्चिंग घ्यायचं लावून. मल्चिंग घेऊ लावून चला आधी मग लाईट बघू. आता लाईट संपला आता. चला आता झाला मल्चिंग आथरून. आता उद्या परवा 13 जवळ आपलं ते हे उगत नाही ना कारल्याचं बी तवर याला भिजू द्यायचं एकदम. तवर आपलं कारल्याचं बी उगत नाही तवर हे 2 भिजू द्यायची एकदम टच. आता फक्त विचार करायचा घरी जाऊन आजीला विचारू आपण की बाबा कारलं आणि अजून कोणते लावायचं. आता ते कारलं माय मग ते किती के असेल त्यात 200 की झाडं असेल. 200 होते 100-200 होते. अगं कारल्याला जातं काय आहे मग ते काय पॉवर बँक पॉवर बँक माझ्याकडे इकडे जरा हे तुमचं. आता चपला घालू आणि जाऊ घरी. ते पाईप उद्या बसावं लागते ना बाबा. लय पाणी होतं ते याच्यात. हा ते मिरचीत तेवढे बसून टाकू उद्या बसून टाकू. हा बाकी मल्चिंग कसं हातारलाय मला सांगा बरं कमेंट मध्ये. हा रातची लाईन येईल. आता उद्या रात्री लाईट आहे. आज नाही. बरं चालन. चला आता आलोय घरी. बाबा ते वाढे टाकू राहिलेत कोंबड्याला ते शेळ्याला. आज का म्हणून राहिले गाड्या. मी झाडून घेतोय. ऊस खाल्ला होता तर ठेवलं होतं. आता काय नाही बघा आता कोंबड्याचं आवरायचं झालं काम. मग आजचा ब्लॉग जरा छोटाच झाला असणार आहे मला माहिती आहे. कारण की मी दुपारी लाईव्ह केलं होतं तिथंच 2 तास तिथंच गप्पा मारत होतो. मला आता यांचं घेतो आवरून. तुम्ही जर लाईव्ह बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन लाईव्हमध्ये जा. तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. 1 नंबर मजा आलेली आहे. 2 तास नाही बरं का पण 1 तास 45 मिनिटं आपण लाईव्ह केलेलं आहे. आणि दर रविवारी आपण करणार आहे. टायमिंग तुम्हाला मी सांगेन शनिवारच्या ब्लॉगमध्ये. कारण की जसं हे होईन आता मला बघावं लागेल मी किती वाजता केलं. तर माझ्यामध्ये 10ला काहीतरी चालू केलं होतं. बघा ना आता पुढच्या रविवारी कधी करायचं तुम्हाला सांगेन मी तसं. तोवर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आपल्या. तुम्हाला जर आवडत असल्या तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय. चला आता शेकतच होतो. आत्ता शिका आजी आल्यात. 9:15 झालेत. कवाची वाट बघत होतो बाबा आम्ही. 7 वाजता गंगापुरात हा मग आम्हाला तेव्हाच फोन आला तसा. ट्रॅफिकमुळे वेळ लागला का. माग चटका बसन ट्रॅफिक काय गड्या.